तुमच्या सर्वांचं आज अशी माहिती घेऊन आलो आहे की कदाचित तुम्ही ऐकली नसेल का पण. तर तुम्ही फक्त आतापर्यंत ऐकलं होतं की OTP दिला किंवा मग एखाद्या लिंकवर क्लिक केलं किंवा व्हॉट्सअपवर एखादी APK फाईल आली ती डाउनलोड केली तर मोबाईल हॅक होऊ शकतो. आता ह्याच्या पुढचं वर्जन आले. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणलं होतं की आपण जिथे विचार करण्याची क्षमता थांबवतो तिथनं हे हॅकर लोक त्यांचं काम सुरू करतात. आता फक्त हॅलो म्हणलं तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो. घाबरू नका, सांगतो कसं आहे ते. आता ह्या हॅकर लोकांकडे एक तुमचा डाटा गेलेला आहे की कोणचे मोबाईल नंबर बँकिंग ट्रान्झॅक्शनसाठी आणि कॉलिंगसाठी नॉर्मल यूज केले जातात. एकच नंबर दोन्ही ठिकाणी यूज केला जातो. आता जे थोडे आणखीन कमावतात त्यांना माहिती, ते 2 नंबर वेगवेगळे करतात. तर रिचार्ज एवढे महाग झाले आहेत की जर 2 नंबर वेगवेगळ्या ठिकाणी यूज करायचं म्हणजे कुठंतरी ओव्हर टाइम करावं लागेल. आता विषय भरकटतो, थोडा मेन मुद्द्यावर येतो की त्यांच्याकडे असा डाटा गेला आहे की जे बँकिंगसाठी आणि कॉलिंगसाठीही एकाच ठिकाणी कॉमन यूज केले जाते. तर ते तुमच्या नंबरवर कॉल करणार आणि तुम्हाला तिकडनं अशी परिस्थिती भासली जाणार की आवाज येत नाही. आता तुम्ही नेहमीप्रमाणे हॅलो 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 म्हणत राहणार आणि एकदा का तुमचा ह्या नंबरवर टेस्टिंग झाली तर तुम्ही हॅलो म्हणलं तर असं त्यांना जाणवणार, म्हणजे त्यांच्या बॉटला असं निदर्शनास येणार की तुमचा हा नंबर ऍक्टिव्ह आहे. मग त्याच्यावर तुम्हाला अनोनोमस लिंक येणार, मेसेज येणार, व्हॉट्सअप येणार, फाईल्स येणार, ज्यांची काही ती नवीन पद्धत आहे ती येणार आणि मग तुम्हाला त्रास देणार. ह्याच्या सगळ्यापासून वाचण्यासाठी एकच आहे, असा जर फोन आला तर तुमच्या मोबाईलवर दिसतं. ट्रू कॉलर घ्यायची गरज नाहीये. आता ते डायरेक्ट मोबाईल कंपन्या सरळ सांगतात स्पॅम आहे, उचलू नका. असं एकदा झालं तर त्या नंबरवर परत फोन लावू नका आणि ब्लॉक करा किंवा मग सायबर क्राईमला तक्रार करा. आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल परंपरेनुसार लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा.